गिरिराज जिनिंग कंपनीत भीषण आग, 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, 8 अग्निशमन दल कार्यरत। पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या आमडी फाटा शिवारात असलेल्या गिरिराज जिनिंग कंपनीत भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागून मशिनरी व जेसीबी जळाल्या। यात सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झालेले दिसून येत आहे। प्राप्त माहितीनुसार आमडी फाटा परिसरात असणाऱ्या गिरिराज जिनिंग कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होता। या दरम्यान रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जेसीबी मशीनच्या माध्यमातून कापूस जमा करत असताना अचानक आग लागली आणि हळूहळू आग पसरत गेली। कामावरील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना शक्य झाले नाही। याची सूचना त्यांनी पारशिवनी व रामटेक पोलिसांना दिली। तात्काळ पारशिवनी व रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले। आग हळूहळू पसरत संपूर्ण परिसरात पसरली, यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा जळून राख झाला, तर एक जेसीबी व काही मशीन जळाल्यात। तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। यात प्रामुख्याने नगर परिषद, रामटेक, खापा, सावनेर, कामठी, कन्हान, पिंपरी, एनटीपीसी, मौदा, पारशिवनी अशा मी गेलो होतो तेव्हा 8 अग्निशमन होत्या। आता अजून 4 आले आहेत। 12 अग्निशमन दल कार्यरत व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू केले, मात्र आग इतकी भीषण होती की वृत्त लिहिस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती। या घटनेत 50 कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याची माहिती जिनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। जनता न्यूज, जनता टाइम्स, जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.